आहे. हा पहिला शब्द संपूर्ण अभंगाचा सार आहे. शुद्ध हा शब्द माणसाच्या जीवनामध्ये अतिमोल महत्वाचा आहे. जेवण शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे, पाणी शुद्ध पाहिजे, मन शुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. ज्याचं चित्त शुद्ध आहे, जिसको राखे साहिया मारना सखे को, बालन बाका कर सके सब जग वैरी होय. कबीरा सब जग वैरी होय. जिसको राखे साहिया मारना सके को, बालन बाका कर सके सब जग वैरी होय. कबीरा सब जग वैरी. शुद्ध चित्त असेल तर त्याला काहीही घाबरण्याची गरज नाहीये. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. अर्थात समाजामध्ये, या जगामध्ये सगळं जग त्याचं वैरी असू द्या, पण चित्त शुद्ध असेल त्या भगवान परमात्म्यावरती जडलेलं असू द्या, नाही का. ती सेवा हा परमो धर्मा, त्या सेवेचा मेवा, ती सेवा त्याला काहीतरी उपयोगाला येत असते. आणि म्हणून जिथे शुद्ध हा शब्द संबोधला गेला, शुद्ध हा शब्द कुणासाठी संबोधला यालाही महत्व आहे. यया जगत सर्वमिदं प्रसूयते. प्रसूयते याचा अर्थ संबंध, सृष्टीची निर्मिती जिच्यापासून होते ती शुद्ध असावे. म्हणून तो शुद्ध शब्द मातृत्व अर्थात मातृत्वासाठी या ठिकाणी तुकोबारांनी वापरला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. शुद्ध बीज असेल आणि शुद्ध पोट असेल, अर्थात जशी एखादी ओसाड जमीन आहे, त्या जमिनीची कुठल्याही प्रकारची मशागत झाली नाही, त्या जमिनीमध्ये चांगली फळं येतील किंवा चांगली पिकं येतील ही भावनाच त्या ठिकाणी करणं योग्य नाही. का तर ती जमीन नापीक आहे. जेव्हा शेतकरी राजा त्या जमिनीची मशागत करतो, त्या जमिनीचं चांगल्या प्रकारे त्या जमिनीमध्ये बीजारोपण करतो आणि ती एक जमीन सुपीक बनली जाते. जेव्हा त्या जमिनीमध्ये चांगलं बीजारोपण केलं जातं, त्या बीजारोपणाची अर्थात असणारी जी काही सेवा असेल, तिला खत पाणी असेल, पाणी असेल, ही सर्व काही संस्काराची भावना त्या बीजारोपणावरती झाली की मग त्याच नापीक जमिनीचं रूपांतर सुपीक जमिनीमध्ये होतं. याचा उत्तरोत्तर अर्थ सांगायचा असा की जसं शुद्ध बीज म्हणजे पिता आणि शुद्ध पोट म्हणजे माता. जननी जनभूमीश्च स्वर्गादपि गरी असे. जिला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ उपमा दिली तिला माय म्हटलं जातं. जननी माऊली, जन्म देणारी जननी. माऊली ज्ञानोबांना संबोधलं, ज्ञानबाई माझी अनाथांची माय किंवा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. अगम म्हणजे शास्त्र आणि निगम म्हणजे वेद. वेदाचा तो अर्थ आमासीचा ठावा. ज्यांनी समाजाला वागावं कसं, जगावं कसं, अर्थात जन्माला यावं कसं आणि अर्थात जन्माला आल्यानंतर वागावं कसं आणि मरावं कसं हे सुद्धा ज्यांनी सांगितलं. तुम्ही आम्ही या ठिकाणी मला वाटतं भागवत कथा आहे, नाही अनेक सप्ताहामध्ये आपण भागवत कथेचं श्रवण करत असतो, रामायण कथेचं श्रवण करत असतो. त्या ग्रंथामधनं आपल्याला जास्त काही घेण्यासारखं अर्थात तुमच्या लक्षात राहीलच असं काही नाहीये, पण एकच आहे. एखादा ग्रंथ असेल, ज्ञानेश्वरी असेल किंवा भागवत ग्रंथ असेल, गीता भागवत करीती श्रवण एवढं वाक्य लक्षात ठेवायचं आणि एक त्या ग्रंथाचा सार पहिल्या दिवशी उपस्थित राहिला तर त्याचा सार ऐकत जा की भागवत ग्रंथाची सुरुवात ही ज अक्षराने होते. भागवत ग्रंथाची सुरुवात ही ज अक्षराने होते आणि भागवत ग्रंथाचा शेवट हा म अक्षराने आहे. गमत असे मानवी जीवनाची सुरुवात ही कुठल्या अक्षराने आहे? बोला बोला, कुठल्या अक्षराने? महिला, आजचा तुमचा दिवस स्पेशल आहे म्हणून तुम्ही बोललं पाहिजे का? 2 तास बसले म्हणून थकलात. मानवी जीवनाची सुरुवात ही ज अक्षराने. जन्म
कुठलं अक्षर आहे पहिलं? ज. आणि मानवी जीवनाचा शेवट हा म अक्षराने, मरण. जन्म आणि मरण जशी ग्रंथ आम्हाला शिकवता, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, गेले दिगंबर ईश्वर विभूती. ईश्वरा समान त्या विभूती गेल्यात, पण आज कीर्ती रूपाने आमच्यामध्ये आहे. जर कदाचित तुकोबारायांचे विचार आम्हाला घ्यावे वाटले, तुकोबारायांचे विचार आम्हाला आवडले, तर त्यांच्या गाथ्याच्या माध्यमातून जणू काय त्यांचे विचार, त्यांच्या संबंध जीवनपटाची चरित्रमाला आम्हाला बघायला मिळते. एखादा माणूस म्हणतो मला हे आयुष्य जगताना फार त्रास आहे, फार कष्ट आहे, समाजाकडनं खूप त्रास होतो. पण मला वाटतं की ज्या साधू संत महात्म्यांपेक्षा आम्हाला कमी त्रास आहे. निंदिती हे लोक जरीही विसरत्यांचे बोलणे, या जगाची रीत आहे निंदणे मग वंदने. पतिव्रता सीता तरीही लोक निंदू लागले, या जगाची रीत आहे निंदणे मग वंदने. कुणाची निंदा केली नाही लोकांनी. निंदिती हे लोक जरीही, जरी हा शब्द महत्वाचा ठेवा. एखादा व्यक्ती चांगलं काम करत असेल या समाजामध्ये, चार लोक त्याला नावही ठेवणारे असतील, पण त्यावेळेला त्यानं असं म्हणू नका की मी चांगलं काम करतोय, लोक मला नावं ठेवतायत. नको नको बाबा, हे काम करायचं सोडून द्यायचं नाही. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द पराए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, उसे इंसान कहते हैं. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. ज्याचं शुद्ध शुद्ध असेल त्याला घाबरण्याची गरज नाही. आणि अर्थात आपला विषय की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. शुद्ध बीज म्हणजे पिता, कारण वडिलांच्या पुण्याईनं मुलगा 25% संस्कारामध्ये घडत असतो आणि आईचे 75% संस्कार मुलासाठी असतात. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. बरं, रसाळ म्हणजे काय, गोमटी म्हणजे काय? रसाळ याचा अर्थ गोड, गोमटी म्हणजे आवडणारे. का आवडतात ती? का तर मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, वाणी पवित्रम यदि नामघोषः. वाणीला पवित्र करायचं असेल तर नामघोष करावा. ज्यांची वाणी पवित्र आहे की मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. देह सदैव, देह पवित्रम यदि तीर्थयात्रा, देह सदैव भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी खर्च करणारी संत, अशा थोर संत महात्म्यांचं, अर्थात एक इंद्रिय हे पवित्र होत नाही तर सर्व अंग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. त्यांचं सर्व अंग, सर्व शरीर पवित्र होतं. नवे नवे चित्त गंगाजळाप्रमाणे होत आहे. गंगाजळ असं साधन आहे की तिथे एखादा पापी जरी गेला, त्यानं जरी स्नान केलं तरी तोही पुण्यवान होतो. आणि एखादा पुण्यवान जरी गेला, त्यानं जरी त्या नदीमध्ये, त्या गंगाजळामध्ये स्नान केलं तर त्याला पाप चिटकतं असं म्हणता येईल का? नाही, तोही पुण्यवान होतो. एवढं शुद्ध असणारं गंगाजळ, ज्यांचं चित्त गंगाजळाप्रमाणे आहे, अशा थोर साधू संत महात्म्यांच्या दर्शनाने तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनातला अनुभव सांगतो, त्रिविध तापाचं निवारण झालं. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक हा त्रिविध ताप आहे. या त्रिविध तापाचं निवारण तुका म्हणे जाती. तुका म्हणे जाती. काय जातोय? ताप दर्शने विश्रांती. ज्यांच्या दर्शनानं आमच्या जीवनातील त्रिविध ताप नष्ट होतो, अशी संत महात्मे आपलं जीवन व्यतीत करतात. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
आपण शब्दशः बघितला. कार्यक्रमाला आरंभ करण्याच्या पूर्वी अगदी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की आज या ठिकाणी अनेक थोर साधू संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान परमात्म्याच्या कृपेनं कार्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे येथे भगवंताचे अधिष्ठान असे. भगवान परमात्म्याचं अधिष्ठान का म्हटलं मी तर महाराजांचा एक पुरावा आहे. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी हा वारकरी मेळावा अर्थात हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व भाविकांच्या आशीर्वादाने लोकनेते आदरणीय परमश्रद्धेय दिगंबरावजी बागल मामा यांच्या 13व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा माऊली नामदेवरायांनी एके ठिकाणी वर्णन केले ना की नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. ज्या गीता इज ए बुक ऑफ लाईफ. गीता हा जीवनाचा ग्रंथ आहे आणि हाच जीवनाचा ग्रंथ सर्वसाधारण समाजापर्यंत पोहोचावा याचे विचार प्रत्येकाच्या मनामनामध्ये रुजावे यासाठी ज्ञानोबरांनी गीतारूपी मूर्तीला ज्ञानेश्वरी रूपी अलंकार घातला. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केले. प्रत्येकाच्या मनामध्ये अर्थात त्या एका शब्दाच्या लहरी निर्माण केल्या. अशा प्रकारचा आवडणारा सुमधुर असणारा असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी जरी अनुभवली तरी तो मनुष्य अति भाग्यवान म्हणावा लागेल. या ठिकाणी संबंध ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन आदरणीय या पुण्यतिथीच्या 13व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने झालेलं आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय मला या ठिकाणी ज्यांनी आमंत्रित केलं अर्थात त्या ठिकाणी उपस्थित राहून सेवेची संधी मला या ठिकाणी दिली आदरणीय मार्गदर्शक बंडोपंत दादा पानसरे गुरुजी महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार प्राप्त तबला विशारद आदरणीय महंत हरिभक्ती पारायण विठ्ठल महाराज कैनीनाथगड यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेली ही अखंड ज्ञानाची परंपरा आज आपल्यापर्यंत महाराष्ट्रातील अनेक कीर्तनकारांच्या माध्यमातून या ठिकाणी श्रवणाचा लाभ आपणाला मिळतो आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबराय म्हणतात की मला अशा थोर संत महात्म्यांची सेवा घडू दे की त्या थोर संत महात्म्यांची सेवा घडल्यानंतर माझ्या दैवाला किंवा माझ्या सुखाला पारावारा राहणार नाही. अशा प्रकारचं सौभाग्य आज मी माझं समजते की आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या मृदंगाचा आवाज अतिशय म्हणतात ना की वादन म्हटलं तर भरत महाराज पठाडे यापुढे नाद करायचा नाही नाही का. आदरणीय वयाने काही माणसं असं म्हणतील की जी मूर्ती लहान आहे त्यांची कीर्ती कशी महान होऊ शकते परंतु नाही. माणूस वयाने लहान असू द्या. आज काही माणसांचं वय तरुणपण बालपण तरुणपण मध्यावस्था म्हातारावस्था गेल्या पण त्यांना ज्ञान किंवा समज आली नाही की कसं वागावं. पण ज्याने पारमार्थिक क्षेत्रामध्ये आणि मी गुणाहा पूजा स्थानम गुणाला पूजणारी आहे मग ते क्षेत्र वारकरी क्षेत्रामध्ये संगीत विशारद असू द्या किंवा तबला मृदंग विशारद असू द्या कीर्तन क्षेत्र असू द्या कुठलीही कला आहे कारण हे जगत कलेनं शोभलंय. गुणाहा पूजा स्थानम सुभाषितकारांनी आपल्यापर्यंत एक श्लोक पोचवला. विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन स्वदेशो पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. हा श्लोक मी तुमच्यासाठी नाही तरी या गंधर्वासारखी असणारी जी गुणीजन मंडळी या ठिकाणी सेवेसाठी तत्पर आहेत असं म्हटलं जातं ना की गाता येईल तेनेची गावे रे गाता येईल तेनेची गावे एरी हरी हरी म्हणावे. वास्तविकता रूपाची चाल माझी सोपी होती पण ती मला तुमच्या पाठीमागे म्हणता येणार नाही अशी तुम्ही म्हटले आणि म्हणून गुणाहा पूजा स्थानम. विद्वान माणूस हा सर्वत्र पूजनीय असतो. स्वदेशो पूज्यते राजा. स्वतःच्या देशापुरता पूजनीय राजा जरी असला तरी विद्वान माणसाची सर्वत्र पूजा होत असते आणि अशीच पूजा अर्थात ज्यांची महाराष्ट्रामध्ये होते
ते आदरणीय अभिमन्यू दादा पांचाळ असतील, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे रवी महाराज पवार असतील, आदरणीय भरत महाराज पठाडे असतील, त्याचप्रमाणे वारकरी क्षेत्रातील सर्व काही मान्यवर प्रतिष्ठित. वास्तविकता माझ्यापेक्षा आपण सर्वजण वयाने ज्ञानाने श्रेष्ठ आहात आणि तुमचं वर्णन मी माझ्या वाणीनं करावं एवढी माझी पात्रता नाहीये. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे कृपा केले, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाचे. आणि ज्या ठिकाणी आदरणीय हार्मोनियम साथ करण्यासाठी संगीत विशारद ज्ञानेश्वर दादा पानसरे गुरुजी ते या ठिकाणी या सेवेसाठी उपस्थित आहेत. दादा तुमचा नाव उल्लेख झाला नाही, कारण मला काही नावाचा परिचय नाही आहे. मी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी कीर्तनाला जेवढी माणसं आहे, कीर्तन संपल्यानंतर गाडीत बसते, त्यामुळं मला काही जास्त कोणाचा परिचय नाही आहे. आदरणीय या ठिकाणी मांगी लोकनेते दिगमरावजी बागल, स्वाभिमानी शक्तीस्थळ मांगी करमाळा आणि उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या महिला माता भगिनी, आजचा हा वारकरी महिला मेळावा आणि या वारकरी महिला मेळाव्याच्या अर्थात हा सप्ताही आहे, परंतु 4 ते 6 या कीर्तनाच्या निमित्ताने महिला मेळावाही आयोजित त्या ठिकाणी करायचा होता. आणि हा महिला मेळावा मी 2चा अर्थात पत्रिकेवरती 4 ते 6चा टायमिंग तारीख घेण्याच्या वेळेला दिलेला होता, परंतु मला काही कारणास्तव बाहेर जायचं असल्यामुळं मी 2चा टायमिंग दिला, परंतु प्रवासामुळे मला यायला 4च इथे वाजले. महाराजांना उद्या चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार घ्यायला 2 दिवस महाराजांचे जातील, म्हणून त्यांना वेळ नसल्यामुळे असं म्हणतात ना की जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, तिथं जे काम त्यांच्याकडं नाही ते उर्वरित काम आमच्याकडे असतात. आणि म्हणून आज नगरवरनं मला 6 वाजेला निघायचं होतं. असो रात्रीचा प्रवास मला करायचा आहे आणि तरी देखील महाराज म्हटले की कार्यक्रम कॅन्सल होत असला तर बघा, आपण वेळेमध्ये होता म्हणून मी म्हटलं प्रयत्न करून बघू. उद्या मला 9 वाजेपर्यंत तिथे पोचायचं आहे. मी रात्रभर प्रवास करेल, पण कार्यक्रम बऱ्याचशा दिवसापासून घेतलाय, कारण कधी कधी कार्यक्रम कॅन्सल जर झाला तर बऱ्याच लोकांना अशी म्हणणं असतं काहींचं की त्यांना दुसरीकडं काही जास्त पाकिटाचं कीर्तन आलं असेल. असा गैरसमज आमच्या दोघा नवरा बायकोबद्दल करत जाऊ नका. पैसे देणारे खूप आहेत, पण आमच्या झोळीत घ्यायला जागा नाहीये. तुमच्या प्रेमाने, तुमच्या आपुलकीने आमची झोळी भरभरून भरलेली आहे आणि हेच प्रेम चंद्रसूर्य आहे तोपर्यंत, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला तुम्ही द्या, एवढीच अपेक्षा आमची. आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर मला आपलं प्रेम या ठिकाणी ओढून आणलं, अर्थात या सेवेसाठी या ठिकाणी घेऊन आलं. तुका म्हणे मज घडो, त्यांची सेवा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. सेवेची साथ आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याची साथ ज्यांनी केले ते साऊंड सिस्टीम देणारी साईदीप साऊंड सिस्टीम विघणवाडे यांनाही धन्यवाद देते आणि कार्यक्रमाला आरंभ करते. विठ्ठल सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारी वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. याचा अर्थ असा आहे की ज्याची आई सुशीलो मातृपुण्येनं ज्याची आई सात्विक आहे तो मुलगा सात्विक बनतो, ज्याची आई सात्विक आहे तो मुलगा सात्विक बनतो, ज्याचा बाप सात्विक आहे तो मुलगा चतुर बनतो. ज्याचा बाप सात्विक आहे, सात्विक बनण्यामागे वंशाचं पुण्य असावं लागतं. लगेच साधी गोष्ट नाहीये. कोणी म्हणेल मृदंग वाजवणं सोपं आहे, घेतला मृदंग हातात, वाजवला दोन्हीकडनं, संपलं नाही. त्यासाठी घासावी लागते, बोटं फोडावी लागतात, नाही का. हा त्रास अर्थात त्रासही आहे आणि त्यातनं आनंदही आहे. पितृपुण्येन चतुरता, वडिलांच्या पुण्यानं मुलगा चतुर बनतो. उदारे वंश पुण्येनं, वंशावळीच्या पुण्याईनं माणूस उदार बनत असतो. त्या ठिकाणी ज्या कुटुंबाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, वास्तविकता हे या कुळाचं पुण्य तर आहेच म्हणावं लागेल,
पण हे उदारे वंशावळीचं पुण्य या कुटुंबावरती महान छत्र असावं या कुटुंबावरती. त्यांच्या 13व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण जमलात ना, त्यांचंही पुण्य असावं म्हणूनच आज या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा सप्ताह या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये बहुसंख्येनं अन्नदानम महदानम, अन्नदानापेक्षा दुसरं श्रेष्ठ दान नाहीये आणि हेही दान आहे. भोजन अन्नदान आहे, भगवान परमात्माचं नामचिंतन आहे. अशा प्रकारचे फार मोठं योगदान देण्यासाठी वंशावळीचं पुण्य महान असतं. नाहीतर काही माणसाला द्यायचं तर सोडा पण घ्यायचं माहीत असतं. बऱ्याचशा गावात आपण सप्ताह पाहतो की बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम संपला की मग सप्ताह कमिटीतला एखादा व्यक्ती येतो, एखादी एवढी मोठी लिस्ट घेऊन, याची वर्गणी 101, त्याची वर्गणी 101, 101 रुपये वर्गणी असली तरी ती त्या लाऊडस्पीकरवरती अलाउसिंग करून सांगावी लागते. अरे दान करो गरीबी से बाबा मगरूरी से धोखा है, दान करो गरीबी से बाबा मगरूरी से धोखा है, 4 खुट की जहागीर हमको तोटा नहीं कछु खाने को, तुमको हमको सब दुनिया को पालन वाला जुदा है. एखादा अन्नदान करणारा असला, एखाद्याने 100 रुपये वर्गणी दिली म्हणून तो स्वतःला दानशूर समजतो नाही. तू कहेगा मैं दाता हूं, तुम्ही दातात मान्य, लेकिन माल कहां से लाया है. अरे तुला देणारा कुणीतरी दानशूर मोठा होता ना, म्हणून तू दान देतोस ना. तुझ्या सत्तेनं वेदासी बोलणे चाले हे शरीर कुणाचे आसते, चाले हे शरीर कुणाचे आसते, चाले हे शरीर कुणाची आसते, चाले हे शरीर कुणाची आसते, कोण बोलाविते हरी विना, कोण बोलाविते हरी विना, देखवी ज्याच्या सत्तेनं हे संबंध जगत चाललं जातं, ज्याने हे विश्व निर्मिले. आणि त्याच्यासाठी आपण जर स्वतःला दानशूर समजत असाल तर अजिबात नाही. तू कहेगा मैं दाता हूं, माल कहां से लाया है. दान काही माणसं करतात कितपत. दोघं मित्र एकत्र बसले आणि दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हटला, अरे 6 दिवस झाले म्हणे मी एक सुपारी खातोय, अजून संपली नाही. दुसरा म्हटला, वेडा आहे तू तरी 6 दिवस झाले सुपारी एक खातोय, पण मी 6 महिने झाले ते एक सुपारी खातो, अजून संपली नाही. पहिला म्हटला, अतिशोक्ती करतोस का? 6 महिने कुठं सुपारी जात असते का? असं कधी झालंय का? गिनीश बुकात तुझं नाव यावं लागेल. 6 महिने एखाद्याने एक सुपारी खाल्ली. अरे खातोय, पण खातो तरी कसं? हा म्हटला, अजून सुपारी फोडली सुद्धा नाही म्हणे, रोज खातो म्हणे. असा दिवस नाही की सुपारी खाल्ली नाही, रोज खातो म्हणे. खातो तरी कसा? म्हटलं चल दाखवतो. रोज जेवण झालं की फक्त जिभेनं चाटतो, बस सुपारी तसून तशीच आहे, अजून संपली नाही. मेला तरी संपेल का? मेल्यानंतर सुद्धा 30 द्यावी लागेल. काय व्यसन द्यावं लागतं ना. मी एका ठिकाणी दाव्याला गेले, बस ते सांगायचं हा एक वेळ नाही आहे. दशक्रियेसाठी गेले. आता दाव्याचं प्रवचन किती 10च्या आत ते संपावं लागतं. अर्धा तास किंवा पाऊण तास किंवा 1 तास यावरती, नाही का.
दहाव्याचं प्रवचन सुरू झालं, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, तरी कावळा शिवायला तयार नव्हता. कारण कावळा शिवत नाही तोपर्यंत प्रवचन संपवलं जात नाही. आणि प्रवचन जर संपवलं तर बाकी लोक म्हणतात महाराज लोकांचं भांडवल संपलं. असंही होतं. पण महाराज थकला हे कोण जाणणार. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, तरी कावळा शिवायला तयार नाही. तेवढ्यात एक जण आला, म्हटलं महाराज कावळा शिवणार नाही. अहो म्हटलं असं काय बोलताय, 1 तास झालाय, मी थकून गेलेत, अजून कावळा शिवला नाही, त्यात तुम्ही येऊन म्हणताय कावळा शिवणार नाही. नाही म्हणे महाराज, अजिबात नाही शिवणार. म्हटलं का शिवणार नाही. म्हणे आपण मित्र होतो त्या जो व्यक्ती गेला त्याचा. म्हटलं मग जा की पिंडाला दर्शन घ्यायला. नाही म्हणे मी दर्शन घेतलं तरी शिवणार नाही. म्हटलं भानगड काय. त्यानं हळूच कोणी खंब्या दाखवला. म्हटलं हा नैवेद्य तिथं समर्पित केल्याशिवाय कसा शिवल बरं. म्हटलं एवढा 1 तास तुम्ही काय करत होतात, लवकर जायचं ना प्रवचन सुरू झाल्याबरोबर. तो गेला पिंडाजवळ, त्यानं तो खंब्यात ठेवला. पण कावळा इतका विशेष की कावळ्यानं पहिल्यांदा पिंड नाही लोटला, पहिला खंब्या लोटला, नंतर पिंड लोटला. म्हणजे किती भाग्यवान असतात काही काही माणसं आहे. आणि म्हणतात ना की तयाचा हरिक वाटे देवाशांच्या 10व्याला प्रवचन सुद्धा का ठेवावं. शुद्ध बीजापोटी आपल्याला अर्थ बघायचा आहे की सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारे वंश पुण्येन आईच्या पुण्यानं सात्विक, वडिलांच्या पुण्यानं चतुर, उदारे वंश पुण्येन वंशाच्या पुण्यानं उदार. आता तुम्हाला विचारते मी, आईच्या पुण्यानं मोठ्याने बोला, एवढा महिला आहे तुम्ही कुदला तर माझा आवाज कमी आहे. आईच्या पुण्यानं सात्विक, वडिलांच्या पुण्यानं चतुर, वडिलांच्या पुण्यानं चतुर, वंशाच्या पुण्यानं उदार, वंशाच्या पुण्यानं उदार, आणि आत्मपुण्येनं सौभाग्यता. स्वतःच्या पुण्यानं माणूस सभागी जन्माला येतो. ही प्रत्येकाच्या कर्माची अवस्था सांगितली. विठ्ठला 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 जरी कर्माची अवस्था या प्रकारे सांगितलेली असेल, परंतु ज्या आईपासून अर्थात ज्या मातेपासून या संपूर्ण सृष्टीची निर्मिती होते आहे. जगद्गुरु तुकोबराने ठिकाणी वर्णन केलंय की धन्य माता पिता तयाच्या, किंवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि याही ठिकाणी महाराजांनी पहिलं वर्णन आईचंच केलं, परंतु सांगण्यामध्ये एक म्हणतात ना की वाचार्थ आणि लक्षार्थ लावण्याचं काम आपण करायचं. ते अभंगाच्या प्रथम शुद्ध बीजापोटी, 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 शुद्ध अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की ती शुद्ध बीजापोटे, शुद्ध बीज म्हणजे पिता आणि शुद्ध पोट म्हणजे माता.
जसं उगवणारा सूर्य हा मावळत असतो, उगवणारा सूर्य हा मावळत असतो आणि मावळणारा सूर्य उगवत असतो. उगवणारा सूर्य मावळत असतो आणि मावळणारा सूर्य उगवत असतो. का जगाचे अंधे फेडीत स्त्रियेचे राहुळ उघडीत निघे जैसा भास्वत प्रदक्षिणा. ज्याचं उगवणं आणि मावळणं हे निश्चित आहे, पण कुणासाठी आहे तेही महत्वाचं आहे. उगवणं आणि मावळणं हे या जगासाठी आहे, प्रत्येक जड जीवांसाठी आहे. या जगाला प्रकाश देणं हा त्याच्या जीवनातला फार मोठा परांत तो साधत असतो आणि उगवतो आणि मावळतो हे त्याची जबाबदारी, हे त्याचं कर्तव्य आणि हे त्याचं काम, कर्म म्हटलं तरी हरकत नाही. आई वडिलांच्या बाबतीमध्ये विचार केला तर त्याच प्रकारची भूमिका त्यांचीही असते. जन्म आणि मरण हे कर्म प्रारब्ध जरी असलं तरी या जगामध्ये जन्माला आल्यानंतर, एखाद्या कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर त्या कुटुंबाचं संगोपन करणं, पालन पोषण करणं, घडवणं, ते कुटुंब वाढवणं हे त्या आई वडिलांची फार मोठा परार्थाची बावडा असते. प्रामुख्याने स्त्रीच्या बाबतीमधली भूमिका जर व्यक्त केली, एखादा मांगीचा अर्थात व्यक्ती आहे, पाहुणा आहे आणि नगरजवळ एखाद्या पाहुण्याकडे गेला, पाऊस पाणी नाहीये, दुष्काळाचं चिन्ह आहे आणि नगरजवळच्या पाहुण्याकडे गेल्यानंतर त्या पाहुण्याकडे पाणी पाऊस भरपूर होता. नगरच्या पाहुण्याला सांगितलं आमच्याकडे एक दिवस पाहुणचारासाठी या. नगरचा पाहुणा पुन्हा परत वांगीच्या पाहुण्याकडे पाहुणचारासाठी आला. सप्ताह होता, पाहुणचारही घडेल, सप्ताह संत दर्शनही घडेल, सेवाही घडेल, म्हणून नगरचा तो पाहुणा तिथे आला. इकडे आल्यानंतर अचानक शेतामध्ये काही फेरफटाका मारण्यासाठी गेला. एका साईडला थोडंसं शेतकऱ्याने बिघा 10-5 गुंठ्याचं रोप टाकून ठेवलेलं होतं कांद्याचं. बोलता बोलता चर्चेतनं विषय निघाला, कांदे लागवड करायची का? नाही म्हणे, कांदे लागवड नाही करायची. का बरं नाही करायची? अरे पाणी पाऊस नाहीये, दुष्काळाचं चिन्ह आहे, कांदा लावू नाही त्याला भाव नाहीये, लावू तरी कशाला, म्हणून ते रोप तसलं कोणाला न्यायचं ते नेतील. नगरच्या पाहुण्याने विनंती केली, जरा रोपटं आमच्या शेतामध्ये नेलं तर आम्हाला पाणी आहे, पाणी आहे, पाण्याचं चिन्ह व्यवस्थित आहे, एवढं रोपटं जर लावलं तर तेवढ्यापुरतं पाणी आम्हाला पुरणार आहे. मांगीच्या पाहुण्याने सांगितलं बिनधास्तपणे घेऊन जा. नगरच्या पाहुण्याने गाडी आणली, काही माणसं आणली, रोपटे उपटले, गाडीमध्ये टाकले, नगरला नेले, त्या शेतीमध्ये लावले, रुजू केले, पाणी भरलं, खत टाकलं. मला उत्तर एकच हवं आहे, किती रोपटं मांगीच्या शेतीमध्ये आलंय, पेरलंय त्या ठिकाणी आणि उपटून ते नगरच्या शेतीमध्ये नेऊन लावलंय. मग त्या रोपट्याने असं म्हटलं का की मी इथल्या शेतीमध्ये पेरलो गेलो, मी नगरच्या शेतामध्ये रुजू होणार नाही? असं त्या रोपट्याला म्हणता येऊ शकत नाही. का? तर त्याला नगरच्या शेतीमध्ये रुजू व्हावं लागतं, तिथे फळावं लागतं, फुलावं लागतं आणि याच प्रकारचं स्त्री जीवन आहे. म्हणून तिला म्हटलं जातं की स्त्री ही दोनही कुळांचा उद्धार करते. जन्म ज्या घरी झाला त्याही कुळाचा उद्धार करते. चांगलं वागली तर जन्म ज्या घरी झाला त्याही कुळाचा उद्धार करते आणि लग्न झाल्यानंतर जिथे संस्कृती जतन करते, जिथे पुत्र संतान जन्माला घालते, जिथे कुटुंबाची माता, माऊली, पत्नी, अर्धांगिनी म्हणून ती त्या ठिकाणी सहभागी होते, तिथे तिला फळावं लागतं, फुलावं लागतं. हेच तिचं जीवन त्या रोपट्याप्रमाणे रुजू होत असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रामुख्याने पहिला शब्द आईसाठी महत्वाचा आहे, आईसाठी फार महत्वाचा आहे. कारण मी मागाशी सांगितलं की 75% संस्कार देण्याचं काम आई करते, 25% संस्कार देण्याचं काम वडील करत असतात. स्त्रीच्या बाबतीमध्ये बोलायचं, आठवडेभराचा बाजार आहे, 8 दिवसाचा बाजारामध्ये, त्या 8 दिवसामधला एखाद्या वारी आपल्या शेजारच्या गावी काही त्या ठिकाणी गुजरी भरत असेल किंवा एखादा बाजार भरत असेल मोठा, आणि त्या बाजारामध्ये आपण जे काही हप्ता